दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष प्रभाकरजी लाले यांच्याकडून 3000 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत। लक्ष्मी स्टील दापोली 2100 रुपये, सनी दत्तराम कांगणे 1501 रुपये, अनुष्का साळवी 1001 रुपये, ग्रामपंचायत सदस्य आहेत त्या दादा पालटे यांच्याकडून 1000 रुपये, दत्तरामजी भुवड 1111, वैभव कदम 1000 रुपये, अजय बाक्कर 1000 रुपये, राजू लाड 1100 रुपये, साईश पाष्टे 1001 रुपये, रघुनाथ कॉन्ट्रॅक्टर 1000 रुपये, निलेशजी खेडेकर यांच्याकडून या ठिकाणी स्पर्धेला 1000 रुपये देणगी जमा झालेली आहे। काशीरामजी चोगले यांच्याकडून सुद्धा मोलाचं सहकार्य, मोलाची देणगी या ठिकाणी या मंडळाकडे जमा झालेली आहे। समीरजी शेवडे जे पंचाची कामगिरी या ठिकाणी पाहत आहेत त्यांच्याकडून सुद्धा 1001 रुपये, कमलेश कोळंबे यांच्याकडून 1100 रुपये, मनस्वी मंगेश धोत्रे यांच्याकडून 1000 रुपये, संदेश देवगरकर संजना संदेश देवगरकर यांच्याकडून 1000 रुपये, अविनाशजी साबळे 251, रामचंद्र कदम 251, आत्मारामजी भाबीड 151, दत्ताराम बंधू लोरे 200 रुपये, अनिल पामजी लोरे 200 रुपये, यशवंत काटकर 200 रुपये, त्याचप्रमाणे समीर काटकर 150 रुपये, अनंत लोरे 200 रुपये, श्रीकांत शिगोन 200 रुपये, रितेश चौगले 201 रुपये, मंगेश लोरे 201 रुपये, जयवंत लोरे 200 रुपये, राजेश लोरे 500 रुपये, ओम विजय बाक्कर 251, शैलेश मुलुक 500 रुपये, अशोक बाबाजी कांगणे 500 रुपये, अमित माने 500 रुपये, पोलीस पाटील सोनाली कांते यांच्याकडून 500 रुपये, नरेश चौगले यांच्याकडून 500 रुपये, संजय शांताराम कोळंबे यांच्याकडून 500 रुपये, साई कोळंबे 500 रुपये, प्रणव देवघरकर 500 रुपये, यश महादेवे 501 रुपये, राकेश भांबीड 501 रुपये, संजय भांबुरे 500 रुपये, रोहन कालेकर 500 रुपये, निलेश गुजर 500 रुपये, केडी कदम 501 रुपये, सौरभ साटले 500 रुपये, भागोजी कदम 501 रुपये, झोला 1 रुपया, सुपरस्टार खालूबाजा 500 रुपये, रामू साळवी 500 रुपये, रमेश दुबळे यांच्याकडून 500 रुपये, निवेदनजी शेवडे यांच्याकडून 1100 रुपये आणि डॉक्टर तुषार फसकर यांच्याकडून 1001 रुपयाची देणगी या ठिकाणी जमा झालेली आहे। या सर्व देणगीदारांचा शिवसाई क्रीडा मंडळाच्या वतीने या ठिकाणी खूप खूप धन्यवाद। आपल्या सहकार्यामुळे या स्पर्धांचं नियोजन या ठिकाणी करता येतं आणि या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत। यापुढील समालोचन मी शिगोन सर आपल्याला विनंती करतो। या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील सामना पाहायला मिळतोय। दोन्ही संघ या ठिकाणी दाखल झाले आहेत। एका बाजूला श्रीराम करते या संघाकडे आपण पाहतोय कालच्या रात्रीमध्ये सुरेख डिफेन्स आणि त्या डिफेन्सच्या जोरावरती जो सामना देखील या संघाने जिंकला होता। कालच्या रात्रीमध्ये एक सामना हे दोन्ही संघ खेळलेत। दुसऱ्या बाजूला श्रीसाई वडद या संघाला आपण पाहतोय काल मात्र सुरेख दर्जाचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे श्रीसाई वडद संघाच्या माध्यमातून आणि या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील हा सामना या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज झालेत। हा सामना क्वार्टर फायनलचा सामना पाहायला मिळतोय। जो संघ या चालू सामन्यामध्ये विजयी होईल तो थेट सेमीफायनलसाठी क्वालिफाय होईल आणि तिसरा संघ आपल्याला मिळेल या संपूर्ण स्पर्धेतील सेमीफायनलसाठी क्वालिफाय होणारा। आजच्या रात्रीमध्ये देखील आपण 2 सामने फ्रेश राऊंड पाहिले तर त्या ठिकाणी खेमरा झरणे आणि खेमरा झरणे त्याचप्रमाणे गजान संघ केशी हे 2 संघ जे आहेत ते मात्र पुढील फेरीसाठी क्वालिफाय झालेले पाहायला मिळालेत। या ठिकाणी हा सामना तितकाच महत्त्वपूर्ण आहे आणि दोन्ही संघाच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर डिफेन्सवरती हा सामना संपूर्णपणे अवलंबून पाहायला मिळेल। ज्या पद्धतीने आपण श्रीसाई वडद संघाकडे पाहतो त्यांचा डिफेन्स त्यांची ताकद राहिली आहे। दुसऱ्या बाजूला श्रीराम करते संघासाठी देखील तीच सिच्युएशन त्यांचा डिफेन्स त्यांच्यासाठी ताकद आहे आणि त्याच ताकदीच्या जोरावरती हा सामना देखील अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जाताना तुम्हाला पाहायला मिळेल। चढाई मार्गवरती चढाईपट्टू आज मात्र सातत्याने अनसक्सेसफुल या चालू सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। परंतु जेव्हा जेव्हा डिफेन्स मार्गवरती भूमिका बजावण्याची वेळ येईल तेव्हा तेव्हा दोन्ही संघ सातत्याने आपलं 100% एफर्ट देताना पाहायला मिळतील। श्रीराम करते संघाकडे आपण पाहतोय साहिल माने आज पुन्हा एकदा अनुपस्थित पाहायला मिळतोय। त्याच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ या ठिकाणी मात्र आपला किल्ला लढवताना पाहायला मिळेल। दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर जी स्टार्टिंग 7 आपण सातत्याने पाहतो श्रीसाई वडद संघाची ही संपूर्णपणे स्टार्टिंग 7 या ठिकाणी पाहायला मिळते। अमित, गणेश आगरे, अक्षय, प्रथमेश काटकर, रोनक असेल, प्रशांत असेल अशा एका तुल्यबळ संघामध्ये आपण पाहतोय श्रीसाई वडद संघ या ठिकाणी मात्र आपला खेळ सादर करताना पाहायला मिळेल। अजून एक या वडद गावातील हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय। एक संघ जो हा वडद गावातील पाहायला मिळतोय यजमान संघ आहे शिवसाई वडद संघ ऑलरेडी सेमीफायनलसाठी क्वालिफाय झालाय। या सामन्यामध्ये श्रीसाई वडद संघ श्रीराम करते संघाला पराभूत करून सेमीफायनलसाठी दाखल होणारा याच गावातील दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल का
हे देखील बघण्यासारखं असेल। श्रीराम करते संघ, ज्या संघाचा डिफेन्स कालच्या रात्रीमध्ये अतिशय सुरेखरित्या बोलला होता, या ठिकाणी देखील डिफेन्सच्या जोरावरती गुणाची कमाई करत आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का, हे देखील बघण्यासारखं असेल। खूप सारे प्रश्नचिन्ह आहेत, परंतु या सर्व प्रश्नचिन्हांची उत्तरं तुम्हाला चालू सामना संपताच नक्कीच मिळून जातील। श्री साई वडन संघ डिफेन्स करतोय चढाई मार्कमध्ये, या ठिकाणी निर्भय या खेळाडूला आपण पाहतोय। या खेळाडूच्या माध्यमातून संपूर्ण सामना थोडासा शांततेने खेळला जाईल, परंतु जीवनसेवा गुणाची कमाई करण्याची आवश्यकता असते श्रीराम करते संघाला। मग ते डिफेन्सच्या माध्यमातून असावी, नाहीतर चढाई मार्कवरती निर्भय माने हा खेळाडू सातत्याने त्या संघासाठी दारोदार ठरलाय। या ठिकाणी एक साधा सोपा गुण, जितू माने या खेळाडूला बॅकलाईनच्या पाठी पाठवलं गेलंय। गणेश आगरे मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल झालेत आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चढाई मार्कवरती थर्ड रेड निर्भय माने या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय। समोर 7 खेळाडूंचा डिफेन्स, या ठिकाणी आपण पाहतोय बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय, तर पुन्हा एकदा स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती आपला खेळ सजवेल। वेळ निघत चाललाय, डाईव्ह केली गेली अमितच्या माध्यमातून सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। गुणाची कमाई होतीये श्री साई वडन संघाच्या खात्यामध्ये। श्री साई वडन संघाचा हा चढाईपट्टू बंटी लोरे आपल्यासाठी विकास चोगले अर्थात बांग्या त्याच्याकडून आपल्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय। आपण एका चढाईमध्ये जर 3 खेळाडू कमावले तर त्यासाठी आपल्याला 3 गुणाची कमाई केली तर आपल्यासाठी 200 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे मंडळाकडे। या ठिकाणी बक्षिसांची भरभर नक्कीच पाहायला मिळते। प्रशांतसाठी या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर कॅश प्राइस आलेला आहे। एक सुपर रेड तब्बल 200 रुपयाची कमाई या खेळाडूच्या नावावरती होईल, परंतु सामना मात्र हाय व्होल्टेज असेल। दोन्ही संघ तोडीस तोड उत्तर देतील या चालू सामन्यामध्ये, कारण महत्वपूर्ण सामना आहे। एक विजय तुम्हाला थेट या संपूर्ण स्पर्धेची सेमीफायनलची फेरी गाठवून देईल। हॅलो, सन्मान्य निलेशजी खेडेकर साहेब हे सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो की आपल्या आवाजाने या ठिकाणी या स्पर्धेचं समालोचन करावं। त्या स्पर्धेकरता सन्मान्य उपसरपंच गिमोणी ग्रुप ग्रामपंचायत गिमोणी आणि वणंद ग्रुप ग्रामपंचायतचे सन्मान्य उपसरपंच शैलेशजी फळे साहेब यांच्याकडून 1100 रुपयाची देणगी जमा होते। तसेच त्या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य जागृती झगडे मॅडम यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी 501 रुपयाची देणगी जमा होते आणि सन्माननीय ग्रामविकास अधिकारी उदयजी शिरवण साहेब यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी 1000 रुपयाची देणगी जमा होते। आपलं या शिवसाई क्रीडा मंडळाच्या वतीनं खूप खूप आभार, धन्यवाद। मी निलेश खेडेकर साहेबांना विनंती करतो की आपण थोडंसं धावतो समालोचन या स्पर्धेचं करावं। धन्यवाद। शिवसाई क्रीडा मंडळ वनन आयोजित कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेत आजच्या दिवसात हा 3रा सामना आपण पाहतोय श्रीराम करदे विरुद्ध श्री साई वनन। दोन्ही संघादरम्यान या सुंदर अशी पकड होते। तन्मय शिंदे सुंदर पकड होते, सांघिक पकडीचा उत्कृष्ट नमुना पेश केला जातोय तो श्री साई वनन संघाकडून आणि चढाई करतोय तो बंटी लवरे संघाकडून 10 नंबरचा गणवेश प्रदान केलेला एक सडपातळ मध्यम बांध्याचा असा कबड्डीपटू खेळी सजवतोय श्रीराम करदे संघाच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात। 2च्या 2 साखळ्या अशी संघाची क्षेत्ररचना। रात्रीच्या प्रकाश झोतात चाललेली स्पर्धा आपण पाहतोय। या स्पर्धेचा 2रा दिवस आणि चालू असलेला सामना वनंद विरुद्ध करदे। चढाईसाठी एक सडपातळ युवा कबड्डीपटू श्रीराम करदे संघाकडून 4 नंबरचा गणवेश प्रदान करतोय, खेळी सजवतोय। कोणतेही यश पदरी पडलेलं नाही, आपली सावध संयमी खेळी संपूर्ण माघारी वळतोय प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा लोरे 3री चढाई घेऊन जातोय। डोअर डायरेक्ट करो या मनस्थितीत या चढाईत त्याला काहीतरी करावंच लागेल अशी ही चढाई आपण पाहतोय। प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, दोन्ही कोपरे गिरकी घेतोय, पुन्हा आपल्या उजव्या कोपऱ्यात खोलवर घुसून गडी हात मारून गडी टिकण्याचा प्रयत्न। सुंदर अशी पकड गुण जमा होतोय करदे संघाच्या खात्यात आणि चढाईसाठी पुन्हा एकदा करदे संघाचा कबड्डीपटू युवा कबड्डीपटू खेळी सजवतोय। आज आपल्याला करदे संघामध्ये साहिल माने याची कमतरता भासते आणि चढाईसाठी गणेश आगरे भक्कम शरीरयष्टीचा मजबूत बांध्याचा असा कबड्डीपटू
निदान रेषा पार करून आपल्या क्षेत्ररक्षणात सुखरूप परततोय. पुन्हा एकदा प्रत्युत्तरासाठी तिसरी चढाई घेऊन जातोय. तो सडपातळ बांध्याचा 4 नंबर गणवेश प्रदान केलेला कर्दे संघाचा कबड्डीपटू. आणि यावेळी पंचांचा इशारा येतोय. रायडर बाद. चढाईसाठी प्रथमेश काटकर गेली अनेक क्रीडांगण गाजवणारा वनन संघाचा हा कबड्डीपटू. आपण याचा खेळ गेले अनेक वर्ष पाहतोय. अनेक क्रीडांगावर यशस्वी कामगिरी करणारा असा प्रथमेश काटकर संघाकडून 9 नंबरचा गणवेश प्रदान करतोय. खेळी सजवतोय. श्रीराम कर्दे संघाच्या 4 कबड्डीपटूंच्या क्षेत्ररक्षणात माघारी वळतोय. गुण जमा होतोय आणि प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा मुकना. कर्दे संघाचा मुकना चढाईसाठी गेलेला मुकना सावध सावध पवित्रा घेत माघारी वळतोय आणि पुन्हा पुन्हा चढायांचा भार वाहतोय. तो बंटी लवरे. बंटी लवरे उत्कृष्ट असा चढाईपटू. अतिशय बदलादित्य, सुंदर असं बदलादित्य, अतिशय खोलवर चढाई. यश पदरी पडलेलं नाही. माघारी वळतोय. पुन्हा एकदा चढाईचा भार वाहतोय. तो मुकना कर्दे संघाचा मुकना खेळी सजवतोय. 14 नंबरचा गणवेश प्रदान करतोय. यश पदरी पडलेलं नाही. माघारी वळतोय. रात्रीच्या गुलाबी थंडीत चाललेली स्पर्धा आपण पाहतोय. शिवसाई क्रीडा मंडळाच्या वतीनं आयोजित कबड्डी स्पर्धा दरवर्षी जानेवारीत इंग्रजी वर्षाच्या पहिल्या महिन्यात होणारी स्पर्धा आपण यावर्षीही पाहतोय. जिल्हा परिषद शाळा वनन यांच्या क्रीडांगणावर होणारी स्पर्धा. सुंदर अशी पडत असलेली गुलाबी थंडी आणि चाललेला कबड्डीचा थरार. 6 नंबरचा गणवेश प्रदान केलेला कर्दे संघाचा कबड्डीपटू बाद होताना दिसतोय. पंचांचा इशारा येतोय. रायडर बाद. गुण जमा होतोय वनन संघाच्या खात्यात आणि पुन्हा चढाईसाठी तिसरी चढाई घेऊन येतोय तो प्रथमेश काटकर. प्रथमेश काटकर उरलेल्या 2 कबड्डीपटूंच्या क्षेत्ररक्षणात. कर्दे संघाला साहिल माणीची जी उणीव भासते, कारण एक अष्टपैलू असा कबड्डीपटू आज संघामध्ये नाहीये. पाहूया. पंचांचा सुपर टॅकल होतोय. 2 गुणांची कमाई होते कर्दे संघासाठी आणि प्रथमेश काटकर बाद होतोय. चढाईसाठी पुन्हा एकदा तन्मय शिंदे. बऱ्याच काळाच्या विश्रांतीनंतर तन्मय शिंदे चढाईसाठी वनन संघाच्या बलाढ्य क्षेत्ररक्षणात. पाहूया तन्मय शिंदे आपल्या संघासाठी कोणती कामगिरी पार पाडतोय धावत जाऊन. आणि यावेळी मात्र सुंदर पंचांचा इशारा. रायडर बाद. सुंदर पकड. पुन्हा एकदा चढाईसाठी लोहरे संघाकडून 10 नंबरचा गणवेश प्रदान केलेला लोहरे खेळी सजवतोय. हॅलो. या अंतवाला सामना असेल खेमराज हरणे वर्सेस गजानन केळशी. दोन्ही संघाला पहिला पुकार. गजानन केळशी वर्सेस खेमराज हरणे. आपल्याला पहिला पुकार. पुढील होणाऱ्या संघासाठी पहिला पुकार पंच पॅनल यांच्या माध्यमातून दिलेला आहे. आपण वेळेचं बंधन राखा, कारण रात्रीची होणारी स्पर्धा वेळेत पार पडली पाहिजे. यासाठी दोन्ही संघांनी वेळेचं बंधन राखायचं आहे आणि सामना संपतात आपल्या संघाचा दोन्ही क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. चढाईसाठी आलेला भलेभक्कम शरीयष्टीचा गणेश आगरे संघाकडून 2 नंबरचा गणवेश प्रदान करतोय. लात मारून कोपराला बाद करण्याचा प्रयत्न करतोय. यश पदरी पडलेलं नाही. माघारी वळतोय. प्रत्युत्तरासाठी कर्दे संघाचा मुकना. मुकना कव्हर मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारा असा मुकना आणि चढाईसाठी पुन्हा एकदा लोहरे. बांधकाम क्षेत्रामध्ये असणारा हा बंटी सुंदर कामगिरी करत शांतता राखा. आणि चढाई करतोय कर्दे संघाचा एकुलता एक कबड्डीपटू. मध्यम उंची, मजबूत शरीयष्टी. तिसरी चढाई. या चढाई तटीची चढाई
रोमहर्षक चढाई, या चढाईत कोणतीही कामगिरी हा खेळाडू पार पडतोय. मध्यम उंची भक्कम बांडा त्या प्रयत्नात फसतोय आणि श्री साई वनन संघाकडून बाद होतोय. एक बाद लोण 3 गुणांची कमाई होते ती वनन संघासाठी. आणि पुन्हा एकदा गणेश आगरे बांधकाम व्यवसायामध्ये अग्रेसर असलेले गणेश आगरे आपला कबड्डीचा खरा रंगवत आहेत. गडीबाद करण्याचा प्रयत्न करतायत. आपल्या संघाची आघाडी लक्षात घेत सावध संयमी खेळी सजवण्याचा प्रयत्न करतायत. दोन्ही संघ विश्रांतीसाठी विसावत आहेत. विश्रांतीपर्यंतचा गुणफलक आपल्याला विनंती करतो की आपण त्यांच्या या ठिकाणी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. शैलेजी खळेसाहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचप्रमाणे गिम्हवणे वनंत ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य जागृती झगडे मॅडम ह्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी समृद्धी कदम यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करावा अशी मी तुला विनंती करतो. तसेच गिम्हवणे वनंत ग्रुप ग्रामपंचायतची संपूर्ण जबाबदारी सांभाळणारे ग्रामविकास अधिकारी उदयजी शिगवण साहेब या ठिकाणी उपस्थित येताना सुद्धा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मानित करतील. सुहास कदम आपल्याला विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं. शिवसाई क्रीडा मंडळ या ठिकाणी गेली कित्येक वर्ष या कबड्डी स्पर्धांचं आयोजन करत आहे आणि या स्पर्धांकरता नेहमीच शिवसाई क्रीडा मंडळाला मायेचा आणि आदराचा हात असणारे सन्माननीय निलेजी खेडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मानित करतील. मंगेश कांगणे आपल्याला विनंती करतो की आपण खेडेकर साहेबांचा या ठिकाणी श्रीफळ पुष्प देऊन सन्मान करावा. त्याचप्रमाणे वनंत शिवसेना शाखेचे शाखा प्रमुख आणि गुजरवाडीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय गुजर साहेब गणेशजी गुजर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मानित करतील. सचिन कांगणे आपल्याला विनंती करतो की आपण त्यांच्या या ठिकाणी श्रीफळ पुष्प देऊन सन्मान करावा. त्याचप्रमाणे सुनीलजी धोत्रे ग्रामविकास कमिटीचे सन्माननीय सल्लागार त्यांचा सुद्धा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करतो. मी निलेश कोळंबे आपल्याला विनंती करतो की आपण त्यांच्या या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करावा. त्याचप्रमाणे माजी गाव अध्यक्ष अशोकजी काते साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करावा. मी मनोज कांगणे आपल्याला विनंती करतो की आपण त्यांच्या या ठिकाणी श्रीफळ पुष्प देऊन सन्मान करावा. शिवसाई क्रीडा मंडळाला अगदी सुरुवातीपासून ज्यापासून आम्ही स्पर्धा खेळवतो आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं ज्यांनी सहकार्य केलेलं आहे ते राजू बडबे साहेब त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. त्यांना सुद्धा श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मानित करतील. दीप्तेश भांबेड आपल्याला विनंती करतो की आपण त्यांच्या ठिकाणी सन्मान करावा.
त्याचप्रमाणे संदीपजी भोवड साहेब वणंद गावचं भाचा हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्पदेऊन सन्मान करतील. विनोद कामने आपल्याला विनंती करतो की संदीप दादाचा आपण या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करावा. उन्नती ग्रामीण पतसंस्था आसूचे सन्माननीय संचालक अशोकजी कामणे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सुहास कदम आपण विनंती करतो की आपण त्यांचा श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करावा. भीमावडी गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि आमचे स्नेही सन्माननीय राजेंद्रजी नाचरे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मानित करतील. मनोज कांगणे आपल्याला विनंती करतो की आपण कृपया त्यांचा या ठिकाणी श्रीफळ पुष्प देऊन सन्मान करावा. सन्माननीय जयवंत झगडे साहेब भीमवडी गावचे ग्रामस्थ हे सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मानित करतील. मंगेश कांगणे आपल्याला विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. वणंद गावची ग्रामदेवता पद्मावती आणि जागमता या देवीचे सन्माननीय पुजारी मिलिंदजी गुजर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा श्रीफळ पुष्प देऊन सन्मानित करतील. विनोद कांगणे आपल्याला विनंती करतो की त्यांचा आपण या ठिकाणी श्रीफळ पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं, त्यांचा सन्मान करावा. त्याचप्रमाणे सन्माननीय DSG दुबळे वणंद गावचे ज्येष्ठ सल्लागार त्यांचा सुद्धा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन आपण सन्मान करतोय. मी DS दुबळे यांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हावं. सुधीर कदम आपल्याला विनंती करतो की आपण त्यांचा DS दुबळे यांचा या ठिकाणी श्रीफळ पुष्प देऊन सन्मान करावा. दीपकजी गुजर आपण या ठिकाणी उपस्थित आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. त्याचप्रमाणे रामचंद्रजी कदम आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हावं. सचिन कांगणे आपल्याला विनंती करतो की आपण रामचंद्र कदम यांचा या ठिकाणी श्रीफळ पुष्प देऊन सन्मान करावा. वणंद गावचे ज्येष्ठ कमिटी सदस्य सन्माननीय प्रकाशजी धोत्रे आणि शिवसेना शाखा प्रमुख उभाटा गटाचे सन्माननीय प्रकाशजी धोत्रे या ठिकाणी उपस्थित. त्यांना सुद्धा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मानित करतो. मी दीप्तेश भांबेड आपल्याला विनंती करतो की आपण त्यांच्या या ठिकाणी श्रीफळ पुष्प देऊन सन्मान करावा. त्याचप्रमाणे वणंद गुजरवाडीचे सन्मान्य संजयजी गुजर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित. त्यांना सुद्धा श्रीफळ आणि पुष्प देऊन आपण सन्मान करतोय. संजय गुजर यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हावं. मंगेश कांगणे आपल्याला विनंती करतो की आपण त्यांच्या या ठिकाणी सन्मान करावा. त्याचप्रमाणे गौतम धोत्रे आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात आणि त्यांना सुद्धा मी सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी बोलावतो. कृपया सामना संपला. शेवटची 5 मिनिटे विनंती करतो की आपण कृपया गुणफलकाकडे जाऊया. 16 गुणांवरती वणंदचा संघ आहे तर 9 या गुणफलकावरती श्रीराम करदे. सामना संपला. शेवटची 5 मिनिटे. 16 गुणांवरती श्रीसाई वणंद, 9 या गुणफलकावरती श्रीराम करदे. त्याचप्रमाणे वणंद गावचे माजी अध्यक्ष सन्मान्य दीपकजी गुजर यांचा सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान करतो. या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत. मी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष विनोद कांगणे यांना विनंती करतो की आपण
दीपकजी गुजर यांचा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा, त्यांचं स्वागत करावं. सामना संपायला शेवटचे 4 मिनिटे. शिवसाई क्रीडा मंडळाच्या वतीने हा स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आपण सर्वांचा या ठिकाणी सन्मान करतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी शिवसाई क्रीडा मंडळाची जी कमिटी आहे तिचा सुद्धा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. मी शिवसाई क्रीडा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष यांना या ठिकाणी पाचारण करतो की आपण कृपया या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हावं. मी ग्रुप ग्रामपंचायत निमवणे मंडळाचे विद्यमान उपसरपंच खळे साहेब यांना विनंती करतो की आपण शिवसाई क्रीडा मंडळाच्या अध्यक्षांचा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करावा. मी अध्यक्षांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हावं. त्याचप्रमाणे सामना संपायला शेवटचे 3 मिनिटे. उपाध्यक्ष यांना सुद्धा मी या ठिकाणी पाचारण करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित व्हावं. सचिन कांगणे यांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित आहात. मी निलेजी खेडेकर साहेब यांना विनंती करतो की आपण आमच्या उपाध्यक्षांचा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करावा. त्याचप्रमाणे मंडळाचे विद्यमान सचिव शैलेजी बर्जे यांना सुद्धा विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हावं. मी उदयजी शिगवन साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करावा. त्याचप्रमाणे मंडळाचे विद्यमान खजिनदार सुहास कदम यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यावं. निलेजी खेडेकर साहेब आपल्याला विनंती करतो की आपण त्यांच्या या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करावा. शिवसाई क्रीडा मंडळाच्या या कार्यकारिणीचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. खूप खूप धन्यवाद. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. स्कोर कार्ड 19 गुणांवरती श्रीसाई वणन, 11 गुणांवरती श्रीराम करदे, गजानन संघर्ष केशी आणि त्यांच्या विरोधामध्ये खेमराज हरणे. तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी 3रा आणि अंतिम पुकार देण्यात येतोय. चालू सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. गजानन संघर्ष केशी, खेमराज हरणे. दरम्यान काही मिनिटांचाच खेळ बाकी आहे. आपण पाहतोय प्रथमेश काटकर हा चढाईसाठी गेलेला आहे. आपल्याला युवा समालोचक साहिल शिगवण यांचाही आवाज ऐकण्याची तत्परता आपल्याला आहे. पण आम्ही आपले जुने जाणते 1995 पासून गाडी हाकतोय. दरम्यान चढाईसाठी गणेश आगरे जुना जाणता भले भक्कम असा कबड्डीपटू खेळ सजवतोय. सामन्याची रंगत वाढते. सामना क्षणाक्षणाला झुकतोय. तो श्रीसाई वनन संघाच्या बाजूनं. पाहूया शेवटच्या काही मिनिटात कोणती उलाढाल होते आणि सावध संयमी खेळ खेळवत दरम्यान माघारी वळतोय. दरम्यान चढाईसाठी पुन्हा एकदा तन्मय शिंदे अतिशय दरवेळी उत्तम कामगिरी करणारा हा कबड्डीपटू यावेळी या चालू सामन्यात मात्र त्याला सूर बसलेला नाहीये आणि अतिशय खोलवर बसून सुंदर अशी कामगिरी करत 1 गुणाची कमाई. दरम्यान चढाईसाठी पुन्हा एकदा प्रथमेश काटकर. आपल्या घरच्या मैदानावर खेळ करणारा असा प्रथमेश काटकर याची आपण चढाई पाहतोय. गेली अनेक वर्ष वनन गावाचं नाव उज्ज्वल करणारा असा कबड्डीपटू. सावध संयमी पवित्रा संघाची आघाडी लक्षात घेत कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. बदलची टिक सुरू. चालू सामना संपतोय.
चालू सामन्यात या ठिकाणी श्रीसाई वडण हा संघ विजयी होतोय. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन.